पुणे शहर पोलिसांच्या पथकाने रात्री छापेमारी करत याच आश्रमावरती छापामाऱ्या करत तब्बल 2 पुरुषांसह एक भोंदू बाबा आणि 6 महिलांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे। याच आश्रमामध्ये भोंदू बाबाच्या विरोधात एक तक्रार आल्यानंतर पुणे शहर पोलिसांच्या जवळपास 100च्याहून अधिक पोलीस पथकाने या ठिकाणी छापामारी केलेली आहे आणि काही संशयास्पद वस्तू देखील इथे आढळून आलेल्या, काही हार्ड डिस्क पोलिसांच्या हाती लागलेले, अनेक औषधं देखील पोलिसांच्या हाती लागलेले। हाच तो आश्रम आहे आणि याच आश्रमात तो भोंदू बाबा त्याचे काय होते कर्मकांड किंवा काय करत होता याच्याकडे दर रविवारी किंवा इतर दिवशी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत होती असे देखील काही नागरिक सांगत आहे। गेले अनेक दिवसापासून या ठिकाणी त्या भोंदू बाबाचे कर्मकांड चालू होते। या आश्रमाला चहूबाजूनी कंपाऊंड करण्यात आलेले, पूर्णपणे बंदिस्त असा हा आश्रम दाखवण्यात आली आहे। या आश्रमात एक भुयार देखील असल्याचे बोलले जात आहे आणि या भुयारामध्ये तो भोंदू बाबा नागरिकांना किंवा जी काही पीडित आहे त्यांच्यावरती उपचार करण्याच्या बहाण्याने अत्याचार देखील करत असल्याची बाब समोर आली आहे। पुणे शहर पोलिसांकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर रात्री यावरती कारवाई करत 2 पुरुषांसह 6 महिलांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे। याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक काही नागरिक आहेत, स्थानिक कार्यकर्ते आहेत, ह्या एका पक्षाच्या कार्यकर्ते देखील आहेत। ताई, काय सांगाल? तुमच्या शेजारीच तुमच्या घराच्या समोरच रात्री पोलिसांनी छापेमारी करत एका भोंदू बाबाला अटक केलेली, त्याच्याकडून काही संशयास्पद वस्तू देखील ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे। रात्री जेव्हा आम्ही आमच्या टेरेसवरनं दिसलं की खूप आवाज आला आणि एक 100 पोलिसांचा ताफा होता। त्यांनी छापा घातला आणि बऱ्याचशा महिलांना ते गाडीमध्ये बसून घेऊन जात होते। आम्हाला जेव्हा कळलं सकाळी खराडी पोलीस स्टेशनला गेल्यावर की इथे काहीतरी वेश्या व्यवसाय चालत होता, एक भोंदू बाबा होता मिश्रा म्हणून। तर म्हणजे खरं म्हणजे तर लाजिरवाणी गोष्ट आहे। हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे आणि इथे असे अनेक अशोक खरात सारखे कितीतरी असे आश्रम असतील। म्हणजे तो खरात एक आहे, तर असे कितीतरी महाराष्ट्रात, देशात तर कितीतरी असतील, पण महाराष्ट्रात अनेक असतील। माझं तर सरळ असं म्हणणं आहे की गृह मंत्रालयाला की महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे असे आश्रम असतील त्याच्यावर छापे घाला, कारण देवाधर्माचं काम हे ट्रान्सपरन्स असलं पाहिजे। तो समाजासाठी देव आहे आणि नागरिकांसाठी आहे। तिथे जे श्रद्धेचं देवाचं काम चालतं ते सगळ्यांना माहिती असलं पाहिजे। त्याला कंपाऊंड किंवा त्याला बंदिस्त करून कुठली पूजा किंवा देवधर्म चालत नसतो। त्यामुळे गृह मंत्रालयानं तर याच्यावर विशेष लक्ष घातलं पाहिजे आणि त्याच्या आडमध्ये जे महिलांचं शोषण होतं ही पण बाब अतिशय लाजिरवाणी आहे। तर हे जे आश्रम आहे इथे जी कारवाई झालेली आहे तर मिश्रा बाबाला तर कडक कारवाई त्याच्यावर झाली पाहिजे आणि हे जे पूर्ण आश्रम आहे हे बुलडोजर टाकून इथे नसते नाबूद करण्यात यावं, कारण ही राहण्याची वस्ती आहे। आणि जे काही माहिती मिळाली जसं की 3-4 हार्ड डिस्क मिळाल्या, परत 6 ते 8 महिला त्याच्यामध्ये आहेत या स्कॅममध्ये आणि 2 भोंदू बाबा आहेत। मिश्रा बाबा हा मेन आहे बहुतेक। तर असे हे जे आणि ह्याच्यामध्ये असं की IT मधल्या महिलांना हे फसवत होते। ITच्या महिला म्हणजे आम्ही दर गुरुवारी वगैरे रविवारी पाहत होतो की इथे भजन कीर्तनाचं काम हे आतल्या तिथे म्हणजे जे खालचा जो तळघर आहे तिथे चालायचं। तिथे सगळ्या कारमध्ये यायच्या आणि डायरेक्ट कार वर जायच्या आणि ते सगळं त्यांचं जेवण वगैरे सगळं चालायचं। पण आम्ही वस्तीतल्या लोकांना कधीही त्यांच्या कार्यामध्ये म्हणजे शुभ कार्य, अध्यात्माचं कार्य आपण म्हणतो, त्या कार्यात कधी त्यांनी इथल्या वस्तीतल्या लोकांना कधी सामील करून घेतलं नाही। ह्याचाच अर्थ काहीतरी गोड बंगाल होतं हे आता कळायला लागले। नक्कीच यामध्ये देखील काही महिलांचा देखील सहभाग आहे, काही महिलांना देखील ताब्यात घेतलं, संशयास्पद हार्ड डिस्क देखील ताब्यात घेतल्याची माहिती आहे। म्हणजे ही बाब एकदम अत्यंत गंभीर असल्याची समोर आहे। हो, याच्या मागे खूप मोठा स्कॅम आहे। त्याच्यामध्ये औषधं सुद्धा एक कपाट भरून औषधं सापडलेली आहेत। म्हणजे जे येणारे होते त्यांना ते दिले जात असतील किंवा नशा असेल, काहीतरी असेल। आणि काही बुलेट्स पण सापडल्यात, काही बंदूक सापडल्या नाही मात्र बुलेट सापडल्यात। म्हणजे याचा अर्थ की इथे खूप मोठं स्कॅम आणि खूप मोठं काहीतरी इथे चाललेलं होतं। तर हे सगळं बंद झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे। दिवसेंदिवस अंधश्रद्धेच्या नावाखाली अनेक भोंदू बाबा पुढे येत आहे, परंतु त्यांच्यावर कडक कारवाई होताना दिसत नाही। सरकार कुठेतरी कमी पडते असं तुम्हाला म्हणायचं? हो, सरकार कमी पडतच आहे। आज आपण म्हणतोय आपलं राष्ट्र हिंदू राष्ट्राच्या वाटचालीवर आहे। हिंदू तर आम्ही सगळेच आहोत आणि देवाचं आम्ही आमच्याही म्हणजे आम्हीही श्रद्धा स्थानी देवाला मानतो। मात्र हिंदू राष्ट्राच्या नावाखाली किंवा देवाधर्माच्या नावाखाली जे आत्ता कर्मकांड, महिलांवर अत्याचार जे वाढलेले आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे।
गृह मंत्रालय ह्याच्यासाठी कमी पडतंय, ही माझी तर म्हणजे तुम्हाला एक म्हणणं आहे. गृह मंत्रालय ह्याच्यासाठी काहीच काम करत नाही आणि ज्या महिला माता भगिनींना देवीचं स्थान देऊन तिचं शोषण महाराष्ट्रभर चाललेलं आहे. महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभरात हा प्रकार चाललेला आहे. श्रद्धेच्या नावाखाली महिलांची फसवणूक होतीये आणि महिला हा इतका सेन्सिटिव्ह विषय आहे की त्यांच्यासोबत काही वाईट घडलं तरी त्या सांगत नाहीत, कारण त्या अनेक समाज शेवटी तिलाच धारेवर धरतो. म्हणून हे कुठेतरी थांबलं पाहिजे. श्रद्धेच्या नावाखाली महिलांची मुलींची फसवणूक थांबली पाहिजे आणि सरकारने ह्याच्यावर विशेष लक्ष घातलं पाहिजे. नक्कीच श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेली महिलांची पळवणूक किंवा अंधश्रद्धा थांबली पाहिजे. आणि ह्या ठिकाणी देखील ज्या काही संशयास्पद वस्तू आढळलेल्या आहे, हार्ड डिस्क आढळलेले आहे, काही बुलेट्स देखील आढळले आहेत, आता बोललं जात आहे, औषधं देखील आले, याचा कसून तपास करत त्या आश्रमावरती पुणे पोलिसांनी बुलडोजर फिरावे अशी देखील मागणी यांच्याकडनं करण्यात येत आहे. आता नक्की पुणे पोलीस यावरती काय कारवाई करणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या आश्रमावरती बुलडोजर फिरणार का हे देखील पाहणे आपल्याला महत्त्वाचे ठरणार आहे. सचिन धुमाळ, LS मराठी, वाघोली, पुणे.